तुम्ही हात का आलायसा? माझ्या मुलीला भेटायला आणि मला परत घेऊन जायला. आता आला सवय तिला माघार घेऊन जायला. आधी कुठे होता तुम्ही? आधी तुम्हाला ती नग होती, तिला मारायला सोडून दिली तुम्ही. आता आलाय होय तुम्हाला तिचा पुळका? आणि कुणी बी काय बी म्हणलं तरी म्या नाही जायची. माझ्याशी लगीन कराया खंडेराय हात यायला निघाला हाय. त्यांचा वनवास संपत आला हाय. ते कधी बी हात येत्याल आणि माझ्या संग लगीन करत्यात. श्री खंडेरायांशी विवाह करायचा आहे तुला? तुला कदाचित ठाऊक नसेल, त्यांच्या पत्नी देखील आहेत. ठाव आहे की मला. म्या भेटले हाय म्हाळसाताईंना. आणि तरी देखील तू श्री खंडेरायांशी विवाह करण्यास तयार झाली आहेस? होय. म्हाळसा देवींच्या क्रोधाची तुला काही कल्पना आहे? तू जेव्हा जेजुरीला श्री खंडेरायांना भेटायला गेली होतीस तेव्हा तुला समोर पाहून म्हाळसा देवींनी रागाच्या भरात स्वतःची शिळा करून घेतली होती. श्री खंडेराय जेव्हा तुला भेटायला निघाले आहेत हे त्यांना कळल्यावर त्यांनी पंचमहाभूतांना त्यांचा मार्ग अडवण्याची आज्ञा दिली. पण पंचमहाभूत सुद्धा जेव्हा निष्प्रभ ठरली तेव्हा त्यांनी श्री खंडेरायांना शाप दिला होता. हे समजा खरं आहे? तुझ्याशी खंडेरायांचा विवाह झालेला म्हाळसा देवींना कधीही आवडणार नाही. आणि जर तसं झालंच तर निश्चितच प्रलय येईल. म्हाळसा, मला तुमची मनस्थिती समजते आहे, परंतु असं सतत एकाच गोष्टीचा विचार करत राहणं योग्य नव्हे. तुमच्या प्रकृतीसाठी देखील ते चांगलं नाही. खरं आहे, मला हेही कळत नाही की मी सतत माझं दुःख तुम्हाला सांगत असते. तुम्हाला काय वाटत असेल? तुमचा आणि तुम्ही मला सांगता त्याचा मला कंटाळा येईल का? काय सांगायचं आहे तुम्हाला? लक्ष्मी देवी, हे इथून निघून गेले तेव्हा मी यांना शाप दिला होता, पण कुणाला हे कळलं का की त्यातून माझा राग प्रकट झाला होता? त्याबद्दल मला शंका नाही. हे मला सोडून एका परस्त्रीकडे चालले होते. खरं तर हे त्यांच्या प्रेयसीला भेटायला चालले होते. त्यामुळे माझ्या मुखातून शापवाणी निघाली. आता तो काळ सरत आला. किती वर्ष लोटली त्या गोष्टीला. आता कशाला हे सगळं आठवून स्वतःला क्लेश करून घेता आहात? त्याला एक कारण आहे. आधी लोकांना ठाऊक झालं की म्हाळसा व्यतिरिक्त देवांच्या आयुष्यात एक स्त्री आहे. मग तिची प्रेयसी म्हणून ओळख झाली. मग तिचे नाव माहीत झाले. आणि आता तर ते सर्व श्रुत झाले असेल. ते प्रेयसीकडे जात होते म्हणून मी त्यांना शाप दिला होता. पण आता जेव्हा ते मूळ रूपात प्रकट होण्याचा काळ जवळ आला आहे तेव्हा त्यांनीही परत चूक करू नये. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यांनी जर बानूशी विवाह करण्याचा प्रयत्न केला तर मी काय करेन मलाही ठाऊक नाही. काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? ते मला ठाऊक नाही, पण मी असं काहीतरी करेन की ते त्यांनाही सहन होणार नाही. म्हाळसा, मला काळजी वाटते तुमची. स्वतःच्याच क्रोधात सतत जळत असता तुम्ही. शांत व्हा. मला ठाऊक नाही शांत कसं व्हायचं ते.
स्वतःला नियंत्रित कसे करायचे ते माझ्या आत ज्वालामुखी उसळतो आहे आणि तो कधीही फुटेल असं वाटतं आहे मला. म्हाळसा शांत व्हा.